नमस्कार मंडळी. खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो फक्त महिलांसाठीच नाही तर प्रत्येक पुरुषासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. हो मंडळी, आजचा विषय आहे वय वाढतं तसं चेहऱ्यावर दिसणारे बदल, रिंकल्स, फाईन लाईन्स आणि स्किन एजिंग. आपण सगळेच एक गोष्ट अनुभवतो. लहानपणी आपली त्वचा किती मऊ, किती स्मूथ असते, पण जसं जसं वय वाढत जातं तस तसं त्वचा सैल होते, सुरकुत्या दिसायला लागतात आणि चेहऱ्यावर थकवा जाणवायला लागतो. मंडळी, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. एजिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपल्याला थांबवता येत नाही, पण हो, ती स्लो नक्कीच करता येते. म्हणजे काय, तर आपल्या त्वचेचं म्हातारपण हळूहळू येईल असं आपण करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला स्किन केअर मध्ये आणि लाईफस्टाईल मध्ये काही छोटेसे बदल हे करायचे आहेत आणि काही चांगल्या सवयी लावायच्या आहेत. तर मंडळी, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनस्क्रीन. आपल्याला असं वाटतं की सूर्य दिसला कीच सनस्क्रीन लावायचं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही घरी असलात, लॅपटॉपवर काम करत असाल, मोबाईलवर सतत स्क्रोल करत असाल किंवा कुठल्याही लाईट खाली असाल, तरी सुद्धा सनस्क्रीन हे डेली लावणं खूप गरजेचं आहे. कारण यूव्ही रेज फक्त उन्हातूनच नाही तर लाईट मधून सुद्धा आपल्या त्वचेत शिरतात आणि हे यूव्ही रेज थेट आपल्या कोलेजनवर हल्ला करतात. कोलाजेन तुटलं की काय होतं, त्वचा सैल होते, रिंकल्स हे दिसायला लागतात आणि चेहरा लवकर वयस्कर दिसायला लागतो. म्हणूनच मंडळी, जर तुम्ही घरात असाल तर किमान SPF 13 आणि बाहेर जात असाल तर SPF 50 हे सनस्क्रीन वापरा. आणि एक महत्वाची गोष्ट, सनस्क्रीन सकाळी एकदाच लावून चालत नाही. दिवसातून 2 ते 3 वेळा रिअप्लाय करणं खूप गरजेचं असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाईट केअर रुटीन. मंडळी, रात्रीची झोप ही फक्त शरीरासाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा खूप महत्वाची असते. रात्री आपल्या त्वचेचं रिपेअर काम सुरू असतं. दिवसभर झालेलं डॅमेज भरून काढण्याचं काम त्वचा रात्री करते. म्हणून झोपण्याआधी तुम्ही एक छान चांगला मॉइश्चरायझर किंवा हळूहळू रेटिनॉल सिरम वापरायला सुरुवात करा. रेटिनॉल हा कोलेजन वाढवायला मदत करणारा एक महत्वाचा घटक आहे, पण तो लगेच रोज वापरायचा नाही. आठवड्यातून 2दा, मग 3दा आणि नंतर अल्टरनेट डेज अशा पद्धतीने हळूहळू सुरू करा. कारण रात्री तुम्ही जे स्किनवर लावता ते त्वचा खूप चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला फरक हा लगेच दिसतो. त्वचा जास्त स्मूथ, सॉफ्ट आणि फ्रेश दिसते. तिसरा मुद्दा, हायड्रेशन. मंडळी, तुम्ही कितीही महाग क्रीम लावली, सिरम लावलं, पण शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा ड्रायच दिसणार ना, आणि ड्राय त्वचेचं रिंकल्स जास्त उठून दिसतात. म्हणूनच दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. शक्य असेल तर नारळ पाणी, फ्रेश फळांचा रस आणि गरम पाणी पिण्याची सवय लावा. गरम पाण्याचे फायदे इतके आहेत की त्यावर स्वतंत्र व्हिडिओ देखील होऊ शकतो. तर चौथा मुद्दा, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करा. मला माहित आहे हे खूप अवघड आहे, पण अशक्य नाही बरं. कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम हा आपल्या त्वचेवर होत असतो. जास्त फ्राईड फूड, जंक फूड, मिठाई हे सगळं एजिंग प्रोसेस वाढवतं. जर तुम्ही घरचं साधं नैसर्गिक अन्न खाल्लत तर तो ग्लो आपोआप त्वचेवर दिसायला लागतो. हळूहळू कमी करा, एकदम बंद करण्याची गरज नाही, पण सवय बदला. पाचवा मुद्दा, चेहऱ्यावरील सवय. काही लोक सतत कपाळावर आठ्या आणतात, भुवया उंचावतात, रागात चेहरा वाकडा करतात. हे आपण नकळत करत असतो, पण याच सवयी पुढे जाऊन परमनंट रिंकल्स मध्ये बदलतात. म्हणून प्रयत्न करा, चेहरा रिलॅक्स ठेवा. राग आला तरी चेहरा सॉफ्ट ठेवा. झोपताना सुद्धा चेहरा उशीमध्ये दाबून झोपू नका. एका साइडला चेहरा वाकडा करून झोपण्याची सवय टाळा. दिवसातून थोडा वेळ फक्त चेहरा रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. सहावा मुद्दा, झोप. मंडळी, कमी झोप म्हणजे जास्त स्ट्रेस हार्मोन आणि स्ट्रेस हार्मोन म्हणजे कोलेजनचं नुकसान.
म्हणूनच रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या. ही झोप म्हणजे एक नैसर्गिक अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे. झोप पूर्ण झाली की त्वचा मऊ, प्लम्प आणि फ्रेश दिसायला लागते. आणि शेवटचा मुद्दा, फेस मसाज. फक्त रोज 2 मिनिटं हलक्या हाताने वरच्या दिशेने फेस मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्वचा टाईट होते आणि कोलाजेन तयार होण्यास मदत होते. ऑइल किंवा जेल वापरून मसाज केला तर त्वचा अजून मऊ राहते. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रिंकल्स पूर्णपणे थांबवता येत नाहीत, पण त्याचा वेग नक्कीच कमी करता येतो. या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही डेली रुटीन मध्ये घेतल्या तर नैसर्गिक ग्लो टिकवणं पूर्णपणे शक्य आहे. वय हे वाढणारच आहे, पण वय दिसणं हे आपल्या हातात आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच महत्वाच्या आणि उपयोगी माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपली त्वचा प्रेमाने जपा. धन्यवाद.